राज्याच्या विद्यमान महायुती सरकारने मुंबई आणि ठाणे वगळता कोकण विभागातील रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींसह विकास प्राधिकरणांची क्षेत्रे वगळता उर्वरित सर्व 1635 गावांच्या अधिपत्याखालील 6,40,783 हेक्टर क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती केल्यानंतर कोकणातील विद्यमान नगररचना अधिकाऱ्यांच्या अधिकारांवर गंडांतर आले आहे। विशेष नियोजन प्राधिकरण सिडकोच्या नियुक्तीमुळे कोकणातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींचे क्षेत्र वगळता इतर ठिकाणी बांधकाम करायचे झाल्यास आता स्थानिक नगररचना अधिकाऱ्यांच्या परवानगीऐवजी सिडकोची परवानगी घ्यावी लागणार आहे। प्रत्येक जिल्ह्यात नियोजनकारांचे स्वतंत्र कार्यालय तात्काळ सुरू करावे असे आदेश सिडकोस देण्यात आले आहेत। यामुळे कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेली विद्यमान सहाय्यक नगररचना संचालकांची कार्यालये ओस पडणार असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे। सहाय्यक नगररचना संचालकांची सध्या जी कार्यालये आहेत त्यातील शेकडो कर्मचाऱ्यांना कुठे आणि कसे सामावून घेणार याबाबतही संभ्रम आहे। सिडकोवर आता अतिरिक्त भर देखील पडणार आहे। 1635 गावांच्या अधिपत्याखालील 6,40,783 हेक्टर क्षेत्राच्या नियोजनपूर्ण विकास करण्यासाठी जो खर्च येणार आहे त्याचा खर्च सिडकोने करावा असे नगरविकास विभागाने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे। विशेषतः निवृत्त अधिकारी सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली जी तज्ञ समिती नेमण्यात येणार आहे त्या समिती सदस्यांचे मानधन, देश विदेशातील दौरे, जो सल्लागार नेमण्यात येईल त्याचे सल्लागार शुल्कासह इतर जो काही खर्च येईल त्याचा भार सिडको सहन करावा लागणार आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।